हा व्हिडिओ आहे भोगीच्या आदल्या दिवशीचा। आरूला अंगणवाडीत सोडायला जात होते, तिला थोड्या अंगणवाडीत बसवलं आणि त्यानंतर मी सामान आणायला आले होते, तर तिला घेऊनच आले होते थोड्या वेळानंतर। तर जे काही वाहनाचं सामान असतं ते मला सगळं घ्यायचं होतं आणि हिरव्या बांगड्या सुद्धा आम्हाला तिघी मायलिकीला घ्यायच्या होत्या। तर हिरव्या बांगड्याच आम्ही घेतल्या होत्या, आरूला लगेच तिथंच घालायच्या होत्या। काही भाजीपाला सुद्धा मी घेतला आणि येताना आम्हाला एका काकांनी रिक्षामध्ये सोडलं, जे की जवळच होतं तिथंच। तर काही काही खूप चांगले असतात आणि काही काही लगेच आपल्याकडून पैसे सुद्धा घेतात। तर एवढं सगळं सामान झालं होतं माझ्याजवळ आणि घरी आल्यानंतर लगेच आईने ते सगळं, दुसऱ्या दिवशी भोगी होती त्यामुळे अगोदरच सगळी तयारी करून ठेवली होती। सगळ्या भाज्या नेसून वगैरे ठेवल्या, वाटाणा घेवडा वगैरे जे काय होतं ते। दुपारी इकडं आमच्या भाज्या नेसेपर्यंत आरू सुद्धा खेळत होती आणि मी दुपारी साड्या पिको फॉल केल्या होत्या, त्या रात्री नेऊन द्यायच्या होत्या, कारण संक्रांतीच्या साड्या होत्या त्या रात्री तेच नेऊन द्यायला गेलो। आणि येताना आरूला अंगूर दिसले, ते तिला पाहिजेच होते त्यामुळे आणले। चला म्हटलं थोडेसे घेतले आणि गाथ सुद्धा ते खात होती। तिला ते इतकं आंबट लागलं तर तिची चेहऱ्यावरची रिॲक्शन बघा किती क्यूट आहे। आणि आम्हाला आता लाडू सुद्धा करायचे होते, ते बाकी होते करायचे, त्यामुळे रात्री केलं आणि हाताला खूप चटके बसत होते, त्यामुळे मी असे चमच्याने करत होते जे की फास्ट होतील आणि खूप जास्त वेळ सुद्धा लागणार नाही त्यामुळं। तर आईने लाडू वगैरे करून घेतले आणि एवढे सगळे लाडू झाले होते, तर हे सगळे आईनेच केलेत। बाकी रात्री मला बोरणांसाठी किंवा फोटोशूटसाठी सुद्धा हे दागिने बनवायचे होते, हलव्याचे दागिने, त्याची तयारी करत होते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा।